नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लोबे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील एक महत्त्वाचे प्रकरण ते म्हणजे संभाव्यता या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण काय पाहिलं जाणून घेऊया. चला, मागील भागात आपण काही टर्म्स म्हणजे काही घटक पाहिले संभाव्यतामध्ये, ज्यामध्ये यादृच्छिक प्रयोग, नमुना अवकाश, नमुना घटक आणि नमुना घटकांची संख्या यांचे अर्थ समजून घेतले. यादृच्छिक प्रयोग म्हणजे आपण जो प्रयोग, उदाहरणार्थ फासा टाकणे किंवा पत्ते पिसणे, हा आपला प्रयोग. आपण जे करतो, जी क्रिया आपण जी करतो तो प्रयोग आहे. आणि तो प्रयोग केल्यानंतर शक्य असणाऱ्या निष्पत्ती ज्या आहेत, उदाहरणार्थ एक फासा टाकला की 6 निष्पत्ती आहेत. बघा चित्रामध्ये वरती दिसते की 6, एकावर डॉट 1 असतो, दुसऱ्या बाजू पृष्ठभागावर 2 डॉट, तिसऱ्या पृष्ठभागावर 3 डॉट, अशा 6 पैकी कुठलाही एक तुमचा समोर जो असेल वरच्या पृष्ठभागावर अंक असेल ना. त्यामुळे हे जे निष्पत्ती म्हणजे फलित जे आहेत प्रयोग केल्यानंतर, तर त्यांना म्हणतात काय, नमुना अवकाश असे म्हणतात. प्रयोगाच्या निष्पत्तीना नमुना अवकाश असे म्हणतात. नमुना किंवा ते आपण फलित म्हणू त्यांना. आणि त्या फलितांच्या संचाला काय म्हणतात, किंवा निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. एस या चिन्हाने किंवा ओमेगा या चिन्हाने दर्शवतात. सहसा एस हे चिन्हच वापरायचं आहे. आणि त्याच्यातील जो प्रत्येक घटक, उदाहरणार्थ फासा फेकल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 ही फलित आहेत. तर त्यातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणतात. नमुना अवकाश एस मधील एकूण घटक जे आहेत त्या NS ने दर्शवितात. अजून आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं, तर घटना म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय. आता तुम्हाला मी सांगितलं, आपण एक प्रयोग केल्यानंतर जेवढी फलित शक्य आहेत, शक्य असणाऱ्या निष्पत्ती, त्यांच्या संचाला नमुना अवकाश म्हणतो ना आपण. पण त्यातून जर एखादी अट विशिष्ट मी सांगितली की मी फासा फेकला तर मला वरच्या पृष्ठभागावर 6 पाहिजे, म्हणजे ही माझी एक विशिष्ट अट झाली. तर विशिष्ट अट जी आहे तिला निष्पत्ती म्हणतात, अपेक्षित निष्पत्ती. आणि नमुना अवकाश दिल्यानंतर ते अपेक्षित निष्पत्ती जी आपल्याला आहे, आपल्याला जे पाहिजे आहे, आपली अट, ते तिच्या संचाला घटना असे म्हणतात, इव्हेंट. म्हणजे घटना ही काय आहे, नमुना अवकाशाचाच एक भाग आहे. त्यामुळे नमुना अवकाशाच्या उपसंचाला घटना असे म्हणतात. घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच आहे. तर नमुना अवकाश एसने दाखवतो ना, कॅपिटल एस. त्यामुळे हा जो उपसंच जो आहे तो कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी वगैरे कोणती तुम्ही A to Z अक्षर घेऊ शकता. एस सोडून घ्यायचं, कारण एस हा आपण नमुना अवकाशासाठी वापरलेलं अक्षर आहे. उदाहरण बघा, त्या ठिकाणी उदाहरणे आपण पाहिलं होतं. पाहूया, पुन्हा उजळणी करूया. 2 नाणी फेकली, तर 2 नाणी फेकल्यानंतर काय होणार आहे, तर एकतर 2 हेड मिळतील किंवा 2 टेल, किंवा 1 हेड आणि दुसऱ्या नाण्यावर टेल, किंवा पहिल्या नाण्यावर टेल, दुसऱ्या नाण्यावर हेड. हा झाला एकूण तुमचा नमुना अवकाश, बरोबर. आता त्यातली मला अट, माझी एक अट काय बघा, घटना ए. आता बघा, तुम्ही ABCD कुठलंही घेऊ शकता. माझी अट ए अशी, घटना ए ही माझी अट आहे. काय, की कमीत कमी 1 काटा मिळणे, मला कमीत कमी 1 काटा मिळाला पाहिजे. मग याच्यातून आपण निवडायचे आहेत, आपला एकूण हा जो संच आहे एस, त्यातून आपण निवडायचं आहे. हे कमीत कमी 1 काटा मिळणे, मला एकतरी काटा मिळाला पाहिजे. मग जर पहिलं HS घेतलं तर एकतरी काटा आहे का, नाही. मग ह्याच्यामध्ये एकतरी काटा आहे, यातही आहे. आणि तिसऱ्या 2 काटे आहेत, कमीत कमी 1, म्हणजे जास्त मिळाले तरी चालतील. म्हणजे माझा नवीन कॅपिटल ए हा संच काय असेल, HT, TH आणि TT. ठीक आहे. म्हणजेच नमुना घटक जे आहेत आपले, किंवा नमुना अवकाश जो आहे त्याचा उपसंच जो आहे तो हा झाला. त्यामुळे त्यातील घटकांची संख्या NA ने दर्शवतात. जसं अवकाशातील NS ना, नमुना अवकाशातील N कॅपिटल ए, जे संचाचं नाव आहे ते कंसामध्ये लिहायचं आहे, कंसाच्या बाहेर N लिहायचं आहे. आता या ठिकाणी मग NA म्हणजे ए मधील घटक किती आहेत, 3. ते NA बरोबर 3. घटना ह्या दिलेल्या नमुना अवकाशाच्या उपसंच असतात. हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे.
पुढचा भाग आहे संभाव्यता. संभाव्यता म्हणजे काय, ज्या प्रकरणाचं आपल्या नावच दिलेलं आहे संभाव्यता. संभाव्यता म्हणजे आपण शक्यताच म्हटलं नाही का, सुरुवातीला सांगितलं की एखादी घटना घडणार की नाही हे आपण नक्की सांगत नाही, त्याला संभाव्यता म्हणतात. त्यासाठी एक मी उदाहरण दिलं आहे की या बास्केटमध्ये काही चेंडू आहेत बघा, दिसत आहेत तुम्हाला, चेंडू आहेत आणि हे चेंडू हिरव्या रंगाचे जास्त आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि मागे पण एक आहे 6, मागे इथे एक आहे, परत ह्या मध्ये तुम्हाला एक दिसतोय 6 7 समजा आहेत एकूण चेंडू है ना, 1 2 3 4 5 6 आणि 1 7, म्हणजे हिरवे चेंडू 7 आहेत आणि ऑरेंज कलरचा एकच आहे. आणि अशा ह्या बास्केटमधून मी जेव्हा हलवलं, समजा या बास्केटने चेंडू हलवले आणि एक चेंडू माझ्या हातात डोळे मिटून मला काढायचा आहे, तर साहजिक तो तुम्ही शक्यता काय, जास्तीत जास्त काय शक्यता असणार, कुठल्या चेंडूची जास्त शक्यता असणार, हिरव्या चेंडूची, कारण हिरवे चेंडू जास्त आहेत. जो ऑरेंज आहे तोही होऊ शकतो, परंतु जास्तीत जास्त शक्यता ही हिरव्या चेंडूची आहे, कारण ते चेंडू जास्त आहेत. आणि ही जी शक्यता आहे मी सांगितले की हिरवा चेंडूच जास्त वेळा येणार मी फिरवल्यावर, तर मी काढलेला चेंडू हिरवा असण्याची शक्यता जास्त आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं, बरोबर ना. म्हणजे गणितीय भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता जेव्हा जास्त असते तेव्हा ती दर्शवणारी जी संख्या आहे तिला संभाव्यता असे म्हणतात. ती शक्यता संभाव्यता संख्येच्या रूपात आपण दाखवू शकतो. ती पुढील सूत्र वापरून अपूर्णांकात शक्यता ही लक्षात ठेवा, संभाव्यता जी आहे ती शतमानात किंवा अपूर्णांकातच येणार. कोणत्याही घटनेची संभाव्यता ही 0 ते 1 मध्येच असते किंवा टक्केवारीमध्ये. शतमानात म्हणजे अपूर्णांक 0 ते 1 मध्ये, त्यामुळे अपूर्णांकात किंवा टक्केवारीमध्ये 0% किंवा काहीच नाही म्हटलं 0% ते 100%, पूर्ण सगळेच्या सगळ्यात, सगळे समजा हिरवे चेंडू असेल तर संभाव्यता पूर्ण झाली ना. म्हणजे कारण का सगळे चेंडू समजा 7च्या 7 हिरवे आहेत, 8च्या 8 हिरवे आहेत, तर 8/8 म्हणजे पुढे सूत्र आहे. पण या ठिकाणी एक चेंडू ऑरेंज पण आहे, तर त्याची पण शक्यता असू शकते, पण त्याची शक्यता कमी आहे. आणि म्हणून 0 ते 100% या दरम्यान नेहमी शक्यता असते किंवा संभाव्यता असते. तर सूत्र काय आहे, एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश दिलेला असेल आपल्याला, NS नमुना अवकाश NS आहे ना, आणि त्या प्रयोगासंगती एक अपेक्षित घटना आहे, तर त्या घटनेची संभाव्यता PA या सूत्राने ठरवितात. मग या ठिकाणी सूत्र PA, P म्हणजे प्रॉबॅबिलिटी, PA बरोबर घटना A मधील नमुना घटक, म्हणजे घटना तुमची जी आहे. आता या ठिकाणी माझी घटना काय आहे की मी बॉल हलवले असता त्या बास्केटमधून डोळे झाकून एक बॉल उचलले, मी एक बॉल मला उचलायचा आहे, कळलं. आणि मग तो नमुना हिरवा, एक बॉल म्हणजे कुठला, हिरवा बॉल समजा उचलायचा आहे. मग हिरव्या बॉलची शक्यता किती असणार आहे, ऑरेंज बॉलची शक्यता किती असणार आहे. तर सूत्र काय आहे, जी तुमची घटना आहे त्या घटनेतील नमुना घटकांची संख्या अंशस्थानी लिहायची आणि एकूण जे नमुना घटक आहे ते छेदस्थानी लिहायचे. तर PAचे सूत्र आहे प्रॉबॅबिलिटी बरोबर NA/NS. ठीक आहे. मग आता ह्याच उदाहरणामध्ये आपण पाहूया आपल्या काय आहे, म्हणजे हे माझं सूत्र आहे. माझी घटना काय, उचललेला चेंडू, मी जेव्हा बॉलमधून बॉल हलवणार, उचललेला चेंडू हिरवा असणे, त्यासाठी मग संभाव्यता काय, आता उचललेला चेंडू हिरवा असणे म्हणजे याच्यासाठी माझं हे काय आहे, म्हणजे ह्या ठिकाणी N बरोबर किती आहे, टोटल ह्या ठिकाणी मी बॉल किती घेतलेत बघा, 1 2 3 4 5, मागे एक समजा 6 आहे समजा, आणि हा एक, एकूण बॉल 7 आहेत बरोबर, एकूण बॉल या ठिकाणी 7 आहेत. आणि हिरवे बॉल किती आहेत एकूण, 1 2 3 4 5 समोर दिसत आणि मागचा एक 7, 5 आणि 6 सॉरी. मग ह्या ठिकाणी ह्या हिरवे बॉल माझ्या हातात येणे याची संभाव्यता जास्त आहे, बरोबर ना, कोणापेक्षा, ऑरेंजपेक्षा. आणि म्हणून मी सूत्र त्याची प्रॉबॅबिलिटी काय येणार, घटना A मधील नमुना घटकांची संख्या 6 भागिले एकूण नमुना घटक आहे 7, म्हणजे PA बरोबर 6/7. समजलं तुम्हाला. आता आपण एक उदाहरण सोडवूया. तो उदाहरण पहा, काय दिलं उदाहरण, एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. एक नाणं फेकलं की तुम्हाला माहिती आहे नमुना अवकाशामध्ये एक तर छापा किंवा काटा. पहिलं त्यामुळे नेहमी आधी नमुना अवकाश लिहायचा आहे. पहिला काय लिहायचं आहे, नमुना अवकाश. मग या ठिकाणी पहा नमुना अवकाश आपण लिहिलेला आहे. पाहूया उदाहरण, एक मिनिट.
हा बघा इथे नमुना अवकाश आपण लिहिलेला आहे काय एस बरोबर एच आणि टी, कारण एकच नाणं फेकलं ना. आणि त्यामधील घटक किती आहेत, त्यामधील घटक आहेत एन एस बरोबर 2, एन एस बरोबर 2 पहा या ठिकाणी. हां आता पहिली घटना काय आहे, छापा मिळणे है ना. मग घटना यासाठी अट काय, छापा मिळणे, हिला अट म्हणतात. मग आता एकच छापा मिळाला पाहिजे, त्यामुळे कॅपिटल आहे त्याला संचाला नाव द्यायचं आहे आणि ते उदाहरण असतंच, नसेल तरी तुम्ही द्यायचं आहे. ए बरोबर काय येणार कॅपिटल एच, त्यामुळे घटक किती झाला, एकच घटक आहे बरोबर. आता आपण त्याची संभाव्यता काढा सांगितलं आहे, त्या संभाव्य सूत्र पी ए बरोबर एन ए अपॉन एन एस 1/2. दुसरं उदाहरण दिलं मी त्यामध्ये. दुसरं उदाहरण काय आहे बघा, घटना बी. घटना बी काय, घटना बी साठी अट काय, काटा मिळण्याची शक्यता, काटा मिळाला पाहिजे. मग कॅपिटल बी बरोबर काटा मिळणे म्हणजे टी येणार बरोबर. याच्यातूनच निवडायचं आहे, एकच येणार ना टी. टी घेतलं, बी बरोबर कॅपिटल एकच घटक पी बी बरोबर एन बी अपॉन एन एस 1/2. समजलं तुम्हाला कसं काढायचं, संभाव्यता काढणं एकदम सोपं आहे. आता हे दुसरं उदाहरण आहे ते आपण सोडवूया. 2 नाणी फेकली असता, एक मिनिट, 2 नाणी फेकली असता खालील घटकांची संभाव्यता काढा. तुमच्या सराव संच 5.4 मधलं हे उदाहरण आहे. कमीत कमी एक छाप मिळणे असं आहे बरोबर. पहिलं आपण काय करूया, 2 नाणी फेकलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग काय आहे, 2 नाणी फेकणे. ठीक आहे, मग 2 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय येणार आहे, नमुना अवकाश 2 नाणी फेकल्यावर एच 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 टी टी एच आणि टी टी. ठीक आहे, म्हणजे एन एस बरोबर झाले एकूण किती, एन एस किती येणार आहे 4. आता म्हणजे अट काय आहे, कमीत कमी एक छाप मिळणे, आणि कमीत कमी एक छाप मिळायला पाहिजे, म्हणजे जास्त मिळाले तरी चालतील. म्हणजे त्यामध्ये घटक काय येणार, कमीत कमी एक छाप मिळणे. बघा इथे एच एच आहे की नाही, म्हणजे जास्त चालतील, कमीत कमी एक तरी पाहिजे. काटन या ठिकाणी बघा एक छाप नाही आहे, त्यामुळे हे घ्यायचं नाही. एच 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 टी टी एच एकूण घटक किती झाले, एन कॅपिटल ए मध्ये एकूण घटक एन म्हणजे घटक एन ए बरोबर 3. आता म्हणजे पी ए काय येणार संभाव्यता एन ए भागिले एन एस 3/4, म्हणून कमीत कमी एक छाप मिळण्याची शक्यता 304 आहे. असं शब्दात उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, दुसरा भाग बघूया, एकही छाप न मिळणे. दुसरा भाग काय आहे, एकही छाप न मिळणे. आता एकही छाप न मिळणे म्हणजे काय, आधी आपण लिहूया, घटना लिहूया. घटना आहे एकही छाप न मिळणे. आता त्यातील एकही छाप नको म्हणजे काय, एकही छाप नको म्हणजे एकच उरला ना बाळांनो. कॅपिटल बी त्याचं नाव आहे, घटना दुसरी आहे इथे मी लिहिलं ना, घटना ए झाले, ही घटना आहे बी कॅपिटल बी. ठीक आहे, एकही छाप नको म्हणजे टी टी एकच राहणार, म्हणून एन बी बरोबर 1 येणार, आणि एन बी बरोबर 1 म्हणून पी बी बरोबर एन बी अपॉन एन एस बरोबर 1/छाप. म्हणून कमीत कमी एक छाप मिळण्याची, सॉरी कमीत कमी एक छाप नाही, याचं हे आपण काय लिहायचं, ते कमीत कमी एक छाप नाही, आपल्याला काय होते या ठिकाणी हे थोडंसं चेंज करायचं राहिलं. एकही छाप न मिळण्याची शक्यता बरोबर ना, एकही छाप न एकही छाप न मिळण्याची शक्यता किती आहे, 104 आहे. कळलं तुम्हाला, अशा प्रकारे तुम्ही शब्दात शेवटी लिहायचं आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण. तर या ठिकाणी हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. एका पेटीमध्ये 15 तिकीट आहेत आणि प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे बरोबर. आणि या पेटीतून ते एक तिकीट काढायचं आहे यादृच्छिक पद्धतीने, म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट. तर तिकिटावरील संख्या ही एक समसंख्या असणे पहिली घटना आहे, आणि दुसरी घटना आहे 5च्या पटीत असणे. ठीक आहे, आता पहिलं आपण काढूया, पहिलं आपण नमुना अवकाश लिहूया बरोबर ना. यादृच्छिक प्रयोग काय आहे, 15 तिकीट आहेत ना, आणि यादृच्छिक पद्धतीने 15 मधलं कुठलंही एक तिकीट काढणे. त्यामुळे त्याचा नमुना अवकाश काय येणार आहे, एस बरोबर नमुना अवकाश एकूण तिकीट किती आहेत, 1 2 3. आता 15 आकडे मी लिहित नाही, तुम्ही असं स्वल्पविराम करू शकता. म्हणून याचा एन एस काय असणार आहे, एन एस बरोबर
एकूण 15. ठीक आहे. आता आपली पहिली अट काय आहे? घटना ए. आपण लिहूया ते. घटना ए साठी अट काय आहे? समसंख्या असणे. समसंख्या असणे. त्यामुळे मी आता नवीन संच करणार आहे. समसंख्या, मी यातल्या समसंख्या लिहायच्यात आपल्याला. फक्त समसंख्या लिहायच्या 1 ते 15 पैकी. बरोबर. 2 4 6. त्यानंतर कुठल्या येणाऱ्या समसंख्या? 6 नंतर 8, 8 नंतर 10, 10 नंतर 12. थोड्या आहेत आपण लिहूया सर्व. 13 नंतर 14, 15 नाही. बरोबर. ह्या एकूण झाल्या. मग आता यामधील म्हणून यातील संख्या किती झाल्या? एन ए. ए ह्या घटनेतील एकूण घटक किती होणार? 1 2 3 4 5 6 7. किती घटक झाले? 7 घटक झालेले आहेत. मग आता ह्यावरून आपण ह्याची संभाव्यता काढूया. संभाव्यता पी ए बरोबर काय सूत्र आहे? एन ए भागिले टोटल एन एस. ठीक आहे. एन ए किती आहेत? 7 आहेत आणि एन एस आहेत 15. म्हणजे आपलं अट काय होती? समसंख्या, तिकिटावरची संख्या समसंख्या असणे. संख्या काय? तिकिटावरची संख्या तिकिटावरची संख्या सम असणे याची संभाव्यता किती आहे? 7/15 आहे. ठीक आहे. आता दुसरी अट बघूया. काय आहे? संख्या 7च्या पटीत असणे या घटनेची, नाही का? तर आपल्याकडे नमुना अवकाश आपण लिहिलेलाच आहे. त्यामुळे आपण नंबर 2 लिहूया. नंबर 2 ची घटना आहे घटना बी बरोबर संख्या 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत असणे आपण लिहूया. संख्यांचा संच काय येणार? 5च्या पटीत म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि पुढे 15. म्हणजे किती संख्या आल्या? संख्या यामध्ये 5च्या पटीत असणे. यामध्ये संख्या किती आल्या? 3च संख्या आल्या. बरोबर. मग त्यातील घटक आपण किती लिहूया? म्हणून त्यातील घटक येणार आहेत एन बी बरोबर 3. हां, त्यामुळे आपण त्यावर त्याची प्रॉबिलिटी काढूया. पी बी बरोबर सूत्र काय आहे? एन बी अपॉन एन एस. एस आपण आधी लिहिलेलंच आहे. त्यामुळे 3/15. म्हणजे आपल्याला भाग लागणे शक्य असेल आपण भाग लावू शकतो. 3 1 3 3 5 15 1/5. आणि त्यामुळे म्हणून तिकिटावरील संख्या किती? 5च्या पटीत असणे याची संभाव्यता, तिकिटावरील संख्या 5च्या पटीत असणे याची संभाव्यता किती आहे? 1/5 आहे. दुसरे एक उदाहरण आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि खालील संभाव्यता काढा. आधी प्रथम आपण नमुना अवकाश लिहूया. एस 2 अंकी संख्या जसं मगाशी आपण केलं त्याप्रमाणे 2 अंकी संख्या तयार करायची. तुम्हाला पहिलं 2वर ठेवूया, 2वर 3, मग 2वर 5, 2वर 7, 2वर 9. बरोबर. 2 3 5 7 9 झालं. मग 3वर ठेवूया, 3वर 2, 3वर 5 आणि अंकांची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. 3वर 7 आणि 3वर 9. त्यानंतर 5वर आपण ठेवूया, 5वर 2, 5वर 3, 5वर 3. त्यापुढे 5वर 7 आणि 5वर 9.
मग 7वर ठेवूया, 7वर 2, 7वर 3, 7वर 5 आणि 7वर 9. मग 9वर ठेवूया, 9वर 2, बरोबर, 9वर 2, 9वर 3, 9वर 5 आणि 9वर 7. अशा एकूण किती झाल्यात बघा. आपल्याला NS मोजायला पाहिजेत. NS बरोबर एकूण संख्या मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा. एक मिनिट आपण पुन्हा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. NS बरोबर 20 आहे. ठीक आहे. आता आपली पहिली घटना काय बघूया. घटना A बरोबर, घटना शब्द लिहा इथे. घटना A, ती संख्या विषम संख्या असेल. संख्या कशी असेल. संख्या विषम संख्या असणे. संख्या विषम असेल. कशी असेल. संख्या विषम असेल. मग त्यातील आपण घटक लिहूया आधी पहिले. ए नाही सॉरी कॅपिटल ए असेल त्याचं नाव. मग विषम संख्या यातल्या बघूया आता कोणत्या कोणत्या आहेत त्या बघा. विषम संख्या बघा कुठल्या आहेत त्या. पहिली 23 आहे, मग 25 आहे आपण लिहिलेली, 27 आहे, 29 आहेत, नंतर 32 नाही, मग 35 आहे. बऱ्याच संख्या विषम संख्या येतील. 37 आहे, मग 39 आहे, 52 नाही, 53 आहे, त्यानंतर 57 आहे. सगळ्या संख्या लिहायच्या बाळांनो पुन्हा. 39 आहे सॉरी 59 आहे, 59च्या नंतर 72 नाही, 73 आहे, 75 आहे, त्यानंतर 79 आहे, 79 नंतर 92 नाही, 93 आहे, 93 आहे, नंतर 95 आहे आणि 97 आहे. मग आता एकूण किती झाल्या मोजा बघा. मग NA बरोबर त्यातील एकूण संख्या किती झाल्या मोजा. या ठिकाणी ह्या घटनेसाठी एकूण संख्या झाल्या 16. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 झाल्या. ठीक आहे. त्यामुळे आता PA त्याची आपण म्हणून प्रॉबिलिटी काढूया. PA बरोबर NA अपॉन NS बरोबर 16 भागिले 20. आता भाग लागत असेल त्या ठिकाणी भाग लावायचा आहे. इथे 4 चौक 16 4 5 20 म्हणजे 4/5. 4 काय आलं आपल्याला उत्तर 5 आलेलं आहे. म्हणजेच काय तर त्या संख्यांपैकी संख्या विषम संख्या 2 अंकी संख्या विषम असणे. इथे लिहायचं वाक्य 2 अंकी संख्या विषम असणे याची संभाव्यता 4/5 आहे. ठीक आहे. पूर्ण वाक्य इथे लिहायचं तुम्ही. पुढे बघूया पुढची घटना काय आहे. घटना B नंबर 2. घटना B. घटना B काय आहे. संख्या 5च्या पटीत पाहिजे. संख्या 5च्या पटीत. संख्या 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत असणे ही आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी त्या नाव त्याला आपण दिलेलं आहे B दिलेलं आहे ना. त्यामुळे B बरोबर त्यातील घटक लिहूया पहिले. आता 5च्या पटीत संख्या शोधायला पाहिजे आपल्याला. पहिली संख्या बघा 25 आहे. मी तिथे पाहून लिहित आहे. 25च्या नंतर कुठले बघा 35 आहे बघा आहे ना. 35 आहे. 35 नंतर कुठली आहे. 35 नंतर आहे 35 35 35 75 आहे बघा. 75 आहे. ठीक आहे. त्यानंतर 95 आहे. ह्या झाल्या 5च्या पटीतील संख्या. म्हणजे किती संख्या मिळाल्या आपल्याला. NB लिहूया आधी आपण. NB बरोबर मिळाले मला 4. ठीक आहे. म्हणून आता मी संभाव्यता काढणार म्हणून PB बरोबर NB भागिले NS. NB भागिले NS मग 4 भागिले NS किती आहे 20 आहे. इथे पण भाग लागतो. 4 1 4 4 5 20 1/5. कळलं. तुम्हाला उत्तरांवरून पण लक्षात येत असेल. मग ह्या संचामध्ये बघा तुम्हाला म्हटलं की याची आपल्याला अपेक्षित आपल्या घटना जर त्याची निष्पत्ती जास्त असेल कळलं ना तर त्याला संभाव्यता म्हणतात. उत्तरावरून पहा या ठिकाणी 4/5 5 पैकी 4 संख्या असणाऱ्या विषम संख्या बरोबर. म्हणजे कारण विषम संख्या तुम्हाला जास्त दिसत आहेत आणि ज्या 5च्या पटीत संख्या कमी आहे त्यामुळे त्याची संख्याता किती आले कमी आलेली आहे. पुढचं एक उदाहरण बघूया आपण. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून आपण पत्त्यांचा अभ्यास मागच्या वेळेला केलेला आहे
आणि 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील संभाव्यता काढा. आता पहिल्या आधी आपण त्याची NS हे लिहूया. आपण काय लिहूया, जो नमुना अवकाश जो आहे म्हणजे यादृच्छिक प्रयोग आहे की एक पत्ता टाकणे, बरोबर ना, पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून. त्यामुळे कुठला पत्ता असणार आहे माहीत नाही, पण एकूण पत्ते किती आहेत, 52 आहेत, बरोबर ना. 13 बदाम पत्ते असतात, 13 चौकट, 13 इस्पिक आणि 13 किलवर, बरोबर. 13 चौक 52 पत्ते, S बरोबर 52. मग आता आपल्या घटना काय आहे, घटना पहिली आपण घटना लिहूया. घटना A काय मिळायला पाहिजे, एक्का मिळणे. काय मिळणे, एक्का, म्हणजे 1 ते 10 जे पत्ते असतात नंबराचे, त्यात 1 नंबर पत्त्याला एक्का म्हणतात, बरोबर. आता हा एक्का चारही जे सेट आहेत, कुठले 4 सेट, इस्पिक, बदाम, किलवर आणि चौकट, त्या चारीमध्ये एक एक पत्ता असतो. बदामचा एक्का, चौकटचा एक्का, किलवरचा आणि इस्पिकचा एक्का, बरोबर. असे म्हणजे 4 एक्के असतात. आपण लिहूया पाहिजे बदाम, बरोबर, बदामचा एक्का असतो. नंतर कुठला, चौकटचा एक्का आपल्याला लिहायला पाहिजेत कोणते कोणते एक्के असतात ते. चौकटचा एक्का असतो. नंतर किलवरचा एक्का, बरोबर ना, किलवरचा एक्का आणि शेवटचा इस्पिकचा एक्का. असं शब्दात लिहिणे आवश्यक आहे, कारण आपल्याला पहिला संच लिहायचा आहे ना. मग आता किती झाले, यातील घटकांची संख्या किती झाली, घटकातील संख्या NA बरोबर 4, बरोबर. मग आता आपण याची प्रॉबिलिटी लिहूया. PA बरोबर NA भागिले NS, 4/52. आता भाग जात असेल तर भाग तुम्ही लावू शकता. 4ने भाग लागतो बघा, 4 एके 4, 4 एके 4, 4 त्रिक 12. म्हणजे एवढ्या 52 पत्त्यामधून 13 पैकी एकच शक्यता आहे, कुठला पत्ता मिळणे, एक्का मिळणे, बरोबर ना. म्हणजे पिसलेल्या कॅटमधून, पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून, पिसलेल्या कॅटमधून, कॅटमधून एक्का हा पत्ता मिळण्याची की मिळणे या घटनेची है ना, एक्का हा पत्ता मिळणे या घटनेची संभाव्यता किती आहे, 1/13 आहे. कळलं तुम्हाला, अशा प्रकारे लिहायचं आहे. दुसरं इस्पिक पत्ता मिळणे, आपली दुसरी घटना आहे घटना B. घटना B का आहे, इस्पिक. इस्पिक पत्ता मिळणे. आता इस्पिक पत्ते किती असतात, इस्पिकचे पत्ते बदाम, चौकट, किलवर आणि इस्पिक हे 4 सेट 13-13चे असतात, बरोबर ना. त्यामुळे आपल्या घटना B मधील घटक किती आहेत, इस्पिक या संचामध्ये 13 पत्ते असतात, बरोबर ना. 13 पत्ते असतात. एक काय, राणी, राजा, गुलाम हे 3 झाले आणि 1 ते 10 नंबराचे 10 पत्ते, एकूण 13 पत्ते. म्हणजे याच्यामध्ये NB किती झाले, NB म्हणून NB बरोबर किती होणार, 13. आणि मग आता आपण PB काढूया, म्हणून प्रॉबिलिटी काढूया. मग PB बरोबर 13 भागिले एकूण पत्ते किती, 13 म्हणजे NS. आपण आधी सूत्र लिहूया पाहिजे तर NB भागिले NS म्हणजे 13 पत्ते इस्पिकचे भागिले 13 मधले किती, एकूण 52. मग 13 1 13, 13 चौक 52. म्हणजे या ठिकाणी इस्पिक पत्ता मिळणे ही ह्या घटनेची, म्हणून इस्पिक पत्ता मिळणे, इस्पिकचा पत्ता मिळणे या घटनेची इस्पिकचा पत्ता मिळणे या घटनेची संभाव्यता किती आहे, 1/4 आहे.
समजलं तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे आपण या भागामध्ये संभाव्यता, घटना आणि यादृच्छिक प्रयोगावरून निश्चित घटना कशी शोधणे हे घटक आपण आज पाहिलेले आहेत. या भागात आपण आज इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.